गोष्ट सत्यराजची आहे. सत्यराजाची केळ्यांची शेतं होती. जेव्हा त्याच्या शेतातील पिकं कापणी योग्य होत असे तेव्हा एक व्यापारी येत असे. अरे सत्या, तुला तर ठाऊकच आहे ना, आजकाल बाजारात किती मंदी आली आहे. या वर्षी केळ्याचे भाव आणखी खाली आलेत. अहो अण्णा, जर असं चालू राहिलं तर आम्हा शेतकऱ्यांचं काय होणार? आता काय बोलू, या वर्षी भाव पूर्वीपेक्षा 20% खाली आले आहेत. अरे बापरे, असंच जर चालू राहिलं तर आम्हा सर्वांचं काय होणार? विचार केला होता या वर्षी मुलीला इंग्लिश मीडियम शाळेत घालेन, पण असं वाटतंय हे आता शक्य नाही. आता काय बोलू बाबा. इकडे सत्यराजची पत्नी ऐश्वर्या आणि मुलगी बाजारातून परत येत होते. ऐश्वर्याचं लक्ष बाजारातल्या केळ्याच्या वेफर्सच्या गाडीकडे गेलं. आई, मला केळ्याचे वेफर्स घेऊन दे ना. ठीक आहे. दोघी केळ्याच्या चिप्सच्या गाडीवर गेल्या. काका, कसे दिले केळ्याचे वेफर्स? 200 रुपये किलो. बाप रे, एवढे महाग. केळी तर फक्त 10 रुपये किलो आहेत आणि तुम्ही 200 रुपये किलो वेफर्स विकता? केळ्यांसोबत तेल आणि कष्टही लागतात ना. तुम्हाला जर घ्यायचे असतील तर घ्या, नाही तर निघून जा. गीता, मी तुला घरीच वेफर्स बनवून देते. हे खूप महाग आहेत. मी घरी भरपूर बनवेन, चालेल ना? ठीक आहे आई. ऐश्वर्या आणि गीता घरी आले आणि ऐश्वर्याने घरात ठेवलेल्या कच्च्या केळ्यांपासून केळ्यांचे वेफर्स बनवायला सुरुवात केली. आई, तू हे वेफर्स बनवायला कुठून शिकलीस? माझ्या आईकडून. आजीला वेफर्स पण बनवता येत होते? अगं, आमच्या लहानपणी अशा वेफर्सच्या गाड्या लागत नव्हत्या. सगळं काही आईच बनवायची. मग तुमचे किती पैसे वाचत असतील ना? हो. गीता खूप आतुरतेने वेफर्स तयार व्हायची वाट पाहत होती आणि मग जेव्हा ऐश्वर्याने वेफर्स तेलाच्या कढईतून बाहेर काढले. आई, झाले का ग? हो हो, झाले. आता फक्त थोडे थंड होऊ दे. ऐश्वर्या काही मिनिटे थांबली. मग तिने केळ्यांचे वेफर्स खायला सुरुवात केली. याच वेळी सत्यराज घरी आला. घरी आल्याबरोबर त्याला वेफर्सचा सुगंध आला. अरे वा, केळ्यांचे चिप्स, काय मस्त. सत्यराजही त्याच्या मुलीसोबत केळ्याचे वेफर्स खाऊ लागला. वा 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 ऐश्वर्या, तुझ्या हातचे केळ्याचे वेफर्स तर कमाल झाले आहेत बघ. पण आज कोणत्या आनंदात वेफर्स बनवले? ते मी बाजारात केळ्याचे वेफर्स घ्यायला सांगितले म्हणून आईने किंमत विचारली. तो चिप्सवाला 200 रुपये किलो म्हणाला. मी त्याला म्हटलं की कच्ची केळी तर 10 रुपये किलो मिळतात. तेव्हा म्हणतो कसा, तेल आणि कष्टही लागतात ना, म्हणून विचार केला सर्वांसाठीच केळ्याचे वेफर्स बनवावेत. विकतचे वेफर्स आणून पैशांची नाशाडी कशाला. हे तू फार छान केलंस. आपली तर केळी सुद्धा घरचीच आहेत, फक्त बनवायचे कष्ट आणि तेल. पण ऐश्वर्या, विचार करण्याची गोष्ट आहे, केळी फक्त 10 रुपये किलो आणि केळ्याचे वेफर्स 200 रुपये किलो विकले जातात. हो, मी तर विचारच करत होते, आपण सुद्धा केळ्यांचे वेफर्स बनवायची फॅक्टरी टाकायला हवी, म्हणजे मोठ्या प्रमाणात वेफर्स बनवू. हो, आणि यात गुंतवणूक सुद्धा कमी आहे. आपण दोघं मिळून हे करू शकतो. फक्त मदतीसाठी एका सहाय्यकाची गरज पडेल. ते तर आहेच. आणि आपली मिळकत सुद्धा किती पटीने वाढेल याचा विचार कर. समजा आपण केळ्याचे वेफर्स 150 रुपये किलोने विकले तर सगळे आपल्याकडूनच घेतील. बरोबर. तसेही केळाचे पिकाचे भाव दिवसेंदिवस खालीच येत चालले आहेत बघा. मी विचार करत होतो की आपण काय करू शकतो बरं. ही खूप छान आयडिया आहे. लवकरच सत्यराजने घरासमोर एक शेड बनवली. या शेडमध्ये त्याने एक मोठी चूल बनवली, ज्यावर एक मोठी कढई ठेवली. मग सत्यराज, ऐश्वर्या आणि त्याच्या सहाय्यकाने मिळून कच्च्या केळ्यांपासून केळ्याचे वेफर्स तयार केले. ऐश्वर्याने मीठ आणि मसाला मिसळला आणि तयार झाले केळ्यांचे वेफर्स. मग ते केळ्यांचे वेफर्स घेऊन सत्यराज शहरातल्या दुकानात गेला. काका, हे ताजे केळ्याचे वेफर्स आहेत. माझ्या स्वतःच्या शेतातले आहेत. मी आता केळ्याचे वेफर्स बनवायला सुरुवात केली आहे. तुम्ही तुमच्या दुकानासाठी हे वेफर्स खरेदी कराल का?
पहिल्यांदा मी टेस्ट करणार. सत्यराजने त्याच्या समोर वेफर्स ठेवले. त्या माणसाने केळ्यांचे वेफर्स खाल्ले. वा, हे तर छानच आहे. तर काय भावाने देणारे वेफर्स? 150 रुपये किलो. ठीक आहे, मला 5 किलो दे आणि तुझा नंबर पण दे. हे विकले गेले तर फोन करीन. ठीक आहे काका. सत्यराज आणखी काही दुकानात गेला आणि त्याने सर्वांना त्याचे केळ्याचे वेफर्स विकले. जेव्हा तो घरी परतला तेव्हा त्याचे बरेचसे केळ्याचे वेफर्स विकले गेले होते. हे बघा ऐश्वर्या, आज 30 किलो चिप्स विकले गेले आहेत. 4,500 रुपये एका दिवसात मिळकत आहे. बाप रे. हे 10 किलो उरले आहेत. बहुतेक उद्यापर्यंत हे विकले जातील. बरं आहे की. तेवढ्यात सत्यराजच्या मोबाईलवर कॉल आला. हो काका, अजून 10 किलो वेफर्स उरले आहेत. हो, लगेच घेऊन येतो. काय झालं? मला वाटतं आपले वेफर्स चांगले विकले जात आहेत. त्या दुकानातला आणखी 10 किलो हवेत. देऊन येतो. सत्यराज दुकानदाराला केळ्याचे वेफर्स देऊन पैसे घेऊन येतो. वाटेत त्याला आणखी खूप दुकानदारांचे फोन येतात. अगं ऐश्वर्या, सगळे वेफर्स संपले. उद्या आणखी 30 किलो वेफर्सची ऑर्डर आली आहे. अवा, हे तर छानच झालं की. मला वाटलं नव्हतं की मी केळ्यातून कधी एवढे पैसे कमवीन. आता सगळं काही छान होईल. बरोबर. ऐश्वर्याच्या केळ्या वेफर्सने धुमाकूळ घातला होता. ती रोज 30 ते 40 किलो केळ्यांचे वेफर्स बनवू लागली. पाहता पाहता ते विकले जात होते. दोघही पती पत्नी खूप फायदा मिळवत होते. मग एका रात्री ऐश्वर्याच्या डोक्यात एक विचार आला. मला आणखी फायदा मिळवायचा आहे. मी जर स्वस्तातलं तेल वापरलं तर माझा फायदा आणखी वाढेल. हो ना, नाहीतरी तेलामुळे चवीत काय फरक पडणार आहे. आणि दुसऱ्या दिवसांपासून ऐश्वर्याने स्वस्त तेलात केळा वेफर्स बनवायला सुरुवात केली. सत्याला याबाबत काहीच माहित नव्हतं. तो नेहमीप्रमाणे वेफर्स दुकानांवर विकून आला. असं काही दिवस सुरळीत चालू राहिलं. मग अचानक दुकानदारांची वेफर्सची मागणी कमी झाली. आज 3 किलो वेफर्स दे बाबा. बघ, कालचे पण आजच अजून विकले गेले नाहीत. आता सत्य विचार करू लागला की अचानक त्याच्या वेफर्सची मागणी का कमी होऊ लागली. ऐश्वर्या, अचानक लोकांनी वेफर्स घेणं कमी का केलं असेल? ऐश्वर्याच्या चेहऱ्यावर काळजी होती. जणू तिला माहित होतं की काय झालंय. बहुतेक ही माझी चूक आहे. मी चांगल्या तेलाऐवजी स्वस्त तेलाचा वापर केला. मला वाटलं लोकांना चव कळणार नाही आणि आपला फायदा होईल. तू असं का केलं? ही तर बेईमानी झाली. तुझ्या या तोडाच्या लालचीपणामुळे आपला धंदा बंद होईल ना. मी असा विचार अजिबात केला नव्हता. पण आता काय करायचं? आता एकच उपाय आहे बघ. सत्यराजने ऐश्वर्याला चांगल्या तेलात केळा वेफर्स बनवायला सांगितलं. हे वेफर्स सत्यराज दुकानदारांकडे घेऊन गेला. काका, आधीचे जेवढे वेफर्स उरले असतील ते मला परत द्या. हे नवीन आणि चांगले वेफर्स घ्या. मला वाटतं आमच्याकडून बनवताना काहीतरी चूक झाली, म्हणूनच चव फार छान नव्हती. ठीक आहे बाबा, पण पुढे अशी कोणती चूक करू नकोस रे. अजिबात नाही काका. सत्यराजने सर्व दुकानातील केळा वेफर्स बदलून टाकले आणि मग पूर्वीसारखेच त्याचे वेफर्स विकल्या जाऊ लागले. यावेळी मी सांभाळून घेतलंय, पण यापुढे असं काही पण करू नकोस. नाही नाही, मला समजलंय की लोभ खूप वाईट असतो. मी पुन्हा कधीच लालचीपणाने भेसळ करणार नाही. आणि लवकरच त्यांची एक मोठी फॅक्टरी झाली, गीता चिप्स फॅक्टरी. त्यांच्या प्रामाणिकपणामुळेच त्यांचा व्यापार पुन्हा जोरात चालू लागला.